जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी। आज आपण 47व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। समर्थ म्हणतात, जी घडी रामरायाच्या विस्मरणात जाते ती माणसाची हानी करते। हे ज्याच्या लक्षात येते तो कायम दक्ष राहतो आणि अखंड रामरायाच्या स्मरणात राहून त्याचे भले साधून घेतो। आतापर्यंत रामराय दासाचे कसे कल्याण करतात ते समर्थांनी सांगितले। त्यांचा दास होण्यासाठी अंगात कोणकोणते गुण असावेत ते येथून पुढील 10 श्लोकात समर्थ सांगत आहेत। ज्याला रामरायांचा दास बनायचे आहे त्याने पुढील गुण आत्मसात करावे। तो जसे जसे हे गुण आत्मसात करत जाईल तसा तसा तो त्यांचा दास होत जाऊन धन्य होईल। 10 श्लोकांच्या मालिकेतील पहिल्या श्लोकात समर्थ म्हणतात, मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता मुक्त होऊन राहे। गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ। सर्वोत्तम असलेल्या श्रीरामांचा दास होण्यासाठी कुठून सुरुवात करायला पाहिजे ते समर्थ या श्लोकात सांगत आहेत। आपल्या मनात असंख्य विचार क्षणोक्षणी येत असतात, म्हणून सर्वप्रथम रामरायांच्या खेरीज मनात येणाऱ्या अन्य विचारांना बाजूला सारून केवळ त्यांचे आणि त्यांचेच विचार त्यांचा दास होऊ इच्छिणाऱ्या साधकाने मनात आणावेत। सुरुवातीला हे शक्य होणार नाही। मनात येणाऱ्या असंख्य विचारांच्या भाऊगर्दीत रामरायांचे विचार अगदी पुसटसे मनात येतील, म्हणून ते ठळक होण्यासाठी मनात आलेले अन्य विचार निग्रहाने बाजूला सारावेत। त्यातूनही मनात अन्य विचार आलेच तर निदान त्यांना फाटे फुटून देऊ नयेत। हा आपल्याला दाद देत नाही असे लक्षात आले की मनात चोर पावलाने येणारे अन्य विचार जसे येतील तसे आपोआप निघून जातील। त्यावेळेस डोळ्यासमोर सतत रामरायांचे विलोभनीय रूप आणावे। याप्रमाणे जाणतेपणाने म्हणजे अगदी ठरवून जगातल्या इतर व्यापापासून मुक्त व्हावे। रामरायांच्या अंगभूत गुणांवर मनापासून प्रेम करावे आणि त्यांच्या प्राप्तीचे साधन सतत करावे। त्यासाठी अनेक साधने आहेत, परंतु त्यातील सर्वोत्तम साधन म्हणजे त्यांचे नामस्मरण। असं झालं की जगात सर्वोत्तम असलेल्या रामरायांचा दास व्हायला त्याला कितीसा उशीर लागेल। जय जय रघुवीर समर्थ।